फिरली आणि हिरव्या रंगाच्या माळी. आता का बाय एवढं सकाळ सकाळ नटून तटून स्वारी कुठे निघाली बाय? अगं आपल्या पोरीसनी साळात घालायचंय ना. होय म्हणजे पोरीला शाळेत टाका बाय. होय तिला साळात नको का टाकाया. तेव्हा मी साळात जातो. अगं हे तू बघ, मी आपल्या मानवाला शिकून सरून खूप मोठी बॅरिस्टर बनवीन. होय खरंय तुमचं. पोरीला शिकून लय मोठं करू आपण. म्हणजे काय, आपल्या साऱ्या कलावंताच्या पोरांचं बाळांचं कल्याण होईल बघ. होय गं खरंय तुमचं. मग येऊ म्या? या नाही नाही म्हटलं येऊ का? या येऊ होय येऊ या. येऊ का? मालक, तमाशा गावात आल्यापासून लय रुबाबात राहायला लागले बुवा. आपला रुबाब काय म्हणत राहतो तुला माहित नाही का? अहो लहान मालक, मागच्या वरीस तमाशा जत्रेत लई पैका उडवला. औंदा काय बेतबीत हाय. अरे उडू की आमदा बी आपलं कसं आहे, जशी नाचणारी तसा पैसा उदवता आपण. तुला ठावाय का कोणाला सांचाल नाचाल तिकडं? ओ सर्जेराव काय काय म्हणता छोटे मालक? आमासनी बघून न बघितल्यासारखं करून चाललाय तुम्ही. अहो तुमच्या फडाला लय चोर धरले दिसतो वाटतं. नाही अहो छोटे मालक, ही तुमचीच कृपा आहे बघा. पण आज ना मी जरा घाईत होतो. सांच्या तमाशाची काय असल? नाही हो, माझ्या पोरीसने शाळेत घालायचंय त्यासाठी चाललोय. तुमची पोरगी आणि शाळेत? सोम्या यांची पोरगी शाळेत जाणार आणि पुढं फडात कोणी नाचायचं? सर 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 अरे वा, दोघांचे पाठ झाले. हो सर. आधी कोण म्हणून दाखवतो मला? सर मी. हा चल बेटा बोल. अध्यक्ष, अधिकारी, पूज्य गुरुजनांनो, वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो. अरे वा वा. ओ ताई साहेब, ते आप्पा कुठं आहेत हो? आप्पा का? ते पापा. हा सर्जेराव, अरे सर्जेराव. राम राम देवा. राम 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 राम. अरे सर्जेराव, तुम्ही तिकडे काय थांबलात? डायरेक्ट इकडे यायचं. नाही मी आपलं मला सांगा, शाळेत काय काढलं तुम्ही? देवा, अहो मनवा आता वर्षे झाली ना, तिसरी शाळेत नको का घालायला? अरे हो, बरोबर बरोबर बरोबर. सर्जेराव, एक थोडीशी अडचण आहे. पंचायतचा दाखला आहे ना तिचा जन्माचा? अहो देवा, समजे कागदपत्र तयार आहे बघा. आता फक्त तुमचं आप्पा तुमचा आहे, मित्र आहे मी तुमचा. तुम्ही काहीच काळजी करू नका. उद्या तिला शाळेत घेऊन या प्रार्थनेच्या वेळेस. हा त्यावेळेस तिचं ऍडमिशन करून घेऊ आपण. फक्त कागदपत्र घेऊन या आपण. हा देवा, मग येतो मी. हो, लय उपकार झाले बघा. आप्पा हे तेच सर्जेराव ढोळपूरकर तमासगीर तेच ना? हो मॅडम, तेच. मित्र आहेत ते माझे. मॅडम
त्यांची 5 वर्षाची मुलगी आहे मनवा. तिला आपल्या शाळेत ऍडमिशन घ्यायचंय. काय तमासगीरची मुलगी आणि आपल्या शाळेत? मॅडम काय हो मॅडम, तमाशगिरांच्या मुलींना शिकायचा अधिकार नाहीये का? तू जरा जास्तच बोलायला लागलायस पियुष. आपण डोक्यावर चढून ठेवलंय ना तुला. अहो मॅडम, पियुष, अरे तुझ्यासारख्या लहान लहान जीवाला या तमाशातल्या कलावंतांच्या व्यथा कळल्या, पण या शीतल मॅडम सारख्या प्रवृत्तींना कधी कळेल देव जाणो. सरजा भाऊ, हा कोण सख्या? ये ये ये. अरे राजा लोक खोळंबल्यात की तिकडं, तुम्ही बसला तिथं निवांत. लोक खोळंबलेत आणि सुखडीच्या थोबाड रंगून इकडं आलास. चल चल उठ उठ लवकर. हो असं काय करता? कशा पाहिजे चिडता भाऊजींवर? पळे तू गबस, तुला काही कळत नाही. उठ उठ म्हणतोय सख्या, सख्या उठ. अहो तुमच्या जिभेला काय हाड बीड? कशा पाहिजे चिडता भाऊजींवर? पोवळे तुला काही कळत नाही. हा रंग फासून इथं आलाय, हे जर मानवाने पाहिलं तर तुझ्या मनावर काय परिणाम होईल? आतापर्यंत आपण तिला तसंच सांभाळलं ना. आता हे माझ्या ध्यानातच नाही आलं. ठीक आहे, ध्यानात नाही आलं. आता मी परत जातो. ते सख्याला जरा राग आला असेल, त्याची जरा समजूत काढून परत येतो. तोपर्यंत तुझं हे सारं काम आवर आणि लेगी बेगीने परत फडाकडे येऊ का? वा मोर. हो बरं. हा मोहर होतो मी, तू लवकर आवरून ये फडाकड. हा चांगलं. हा पण ते पिशवी घेतलीस का बाजारची? आठवण ठेव बरं का हातात घ्यायला, नाही तर विसरून जाशील. कळलं का? हा पैसे पिशवी झाले तुझ्या गल्ला सारा तुझ्याकडे. हा
पोऱ्या बरोबर सोड सोड म्हणतो. काय करता सा? पोरीला घेऊन कुठे चालला सा? अगं आज पाहिलं नाहीस का काय चाललं होतं ते? अगं पोरीनं पायात घुंगरू बांधलेत, घुंगरू. तिला काय तमाशात नाचवायची का? थांब, तिला तिला संपूर्णच टाकतो. सोड सोड म्हणतोय ना, सोड मला. अजिबात नाही पावळे, सोड सोड. अजिबात नाही पावळे, सोड सोड. पावळे नाही नाही पावळे नाही, मी ऐकणार नाही. काय झालं तुमचं? काय झालं? अप्पा सजो काय झालं? अप्पा अप्पा आज सरजा हारला सरजा. नशिबाने धोका दिला अप्पा, नशिबाने धोका दिला. अरे ज्या पोरीला मी तमाशाचा शब्द सुद्धा कळू दिला नाही, ती ती पोरगी आज पायात घुंगरू बांधून नाचते रे. पायात घुंगरू बांधून नाचते. अप्पा माझ्या नशिबाने मला साथ दिली नाही, पण नाही नाही, मी नशिबाला असा त्याचा खेळ खेळू देणार नाही. मला या पवळाला आणि या मानवाला आजच मी विहिरीत पुढे मारून जीव देतो. आपण जीव देतो रे. सर्जे काय बोलतोस तू? वेडा झाला का तू? तू शांत हो. आजपर्यंत तुमचे काय कमी उपकार झालेत माझ्यावर? अप्पा तू ही वहिनी, अरे तुम्ही तमाशात नाचले, 1-1 रुपया जमवला आणि त्या पैशावर तुम्ही माझं शिक्षण केलं. अरे तुझ्या पैशावर माझं शिक्षण होऊ शकतं, मी मास्तर होऊ शकतो, मी शिक्षक होऊ शकतो. सर्जा, मी तुझा मित्र आहे ना? सर्जा, फक्त आता उपकाराची फेड करायची वेळ आली. मी हात जोडून विनंती करतो. नाही देवा, विनंती नाही, सांगा तुम्ही. सर्जा, हिला तुला शिकवायचं ना, मोठं करायचं ना? मी करतो सर्जा. तुझ्या उपकाराची फेड मी पूर्ण करतो. फक्त तुझी मनवा माझ्याकडे दे. माझ्यावर विश्वास ठेवा. पोरीला द्या माझ्याकडे, मी कल्याण करीन तिचा. हा पोळे दे, दे पोळे. चल बाळा, मम्मी वही येतो मी. चल बाळा. सर्जराव, काळजी करू नका, कल्याण होईल पुरीचं. येतो सर्जराव.